तर सकाळी सकाळी नाश्ता करतोय सगळीजण. काही टीम अजून बाकी आहे नाश्ता करायची. तर नाश्त्यामध्ये आहे पोहा आहे, इडली सांबार आहे आणि पराठा वगैरे. जा रहे हैं, अभी तैयारी हो रहा है। हमारे प्रकाश सर कैसा लग रहा है? अच्छा सर, बहुत बढ़िया। हाँ, ये जैकेट पहन के ऐसा लग रहा है हमारे इधर दास कंपनी है और दास कंपनी का वर्कर भी ऐसा सूट पहन के बाहर आता है, वैसा लग रहा है। ओ कुठं माल कालवा चालले? मित्रांनो, सकाळचे वाजलेत 5:30 आणि आम्ही तयारी केली बर्फात जाण्याची. म्हणजे बर्फाच्या पॉईंटवर जायचं आपल्याला, बर्फ बघायचा, नॅचरल बर्फ बघण्यासाठी उत्सुक आहोत सगळेजण. आणि सगळी लोक तयार झालेत. तुम्हाला रूमचा टूर नंतर करतो, कारण ती दुसरी व्हिडिओ करू कदाचित, कारण आता रूम सगळी आमची विस्कटलेली आहे, त्याच्यावर आता तुम्हाला रूम दाखवू शकत नाही. तर आता सगळेजण तयार झालेत बर्फ बघण्यासाठी, बर्फाच्या पॉईंटवर जाण्यासाठी. आणि खूप मजा आहे मित्रांनो, जाम भारी आहे. मॅनेजमेंट खूप जबरदस्त आहे कंपनीचं आणि जेवण आणि राहण्याची व्यवस्था खूप जबरदस्त आहे. त्याच्यामुळे कोणताच असा त्रास किंवा कोणती गैरसोय झालेली नाही आहे. त्याच्यामुळं खूप एन्जॉय चाललं आहे. आम्ही रात्रभर खूप मजा मस्ती केली इथे रूममध्ये. बर्फात घालण्याचे कपडे वगैरे सगळे घेतले आणि आता निघतो सगळेजण. तर आता भेटूया आपण जाताना. बर्फात तर जायचं आहे. तर मित्रांनो, मी गणेश मांदळकर, आपल्या पावलोट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सोबत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. मनाली सिरीज चालू आहे. या मनाली सिरीजमध्ये बऱ्याचशा व्हिडिओज येतील आपल्या, आणि सगळ्या व्हिडिओज बघा आणि कशा वाटल्या त्या नक्की कळवा आणि शेअरसुद्धा करत जा, जेणेकरून आपल्या चॅनलवर व्हिडिओज इतरांना सुद्धा बघता येतील आणि त्याचा त्यांना सुद्धा आनंद घेता येईल. तर चला जाऊया. जाता तुम्हाला रस्त्यामध्ये भेटतच राहू आणि बाकीची लोकंसुद्धा तयार होणार आहेत. तर लवकरच जाऊ आपण गाडीमध्ये. आणि पुढचा प्रवास आहे जवळपास 1-1.5 तासाचा असेल. तर तो प्रवास आपल्याला करायचा आहे. तर जाता तुम्हाला असंच भेटूया. तर मित्रांनो, रेडी झालो आहे आपण. काही लोक आपली रेडी व्हायची बाकी आहेत. आपण सगळं सामान घेतलं आहे. बॅग आहे, बॅगेमध्ये गॉगल्स वगैरे घेतले आणि खास करून बर्फात जाण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. जॅकेट आहे, टोपी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बर्फामध्ये पाहिजेत, नाही तर तिथे थंड असतो खूप आणि मग आपले वांदे होतात. तर ह्या बॅकपॅकिंगची व्हिडिओ केली नाही, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी दाखवता आल्या नाही तुम्हाला. तर शक्यतो गरम कपडेच लागतात आणि स्वेटर वगैरे चांगला, तो पण चांगल्या क्वालिटीचा असायला पाहिजे, कारण तिथे वरती बर्फ असतो. तर हे हँड ग्लोव्ज असायला पाहिजे चांगल्या कंपनीची, जेणेकरून बर्फात मजा करता येईल मस्त अशी. तर आपण त्या सगळ्या गोष्टी घेतल्यात. एक मफलरसुद्धा आहे, रेग्युलर आपल्याकडे असतो हा मफलर, तर तो नेहमीप्रमाणे घेऊनच आलो. आणि बॅगेत सगळ्या गोष्टी घेतल्या. स्टँड घेतले, एक एक्स्ट्रा स्टँडसुद्धा घेतलं स्टँडी. तिथे फोटोशूट वगैरे व्हिडिओ करायचं आहे, तर मजा येईल. तर चला, तयारी झाले. ते आपली रूम आहे आणि इथे असं बसण्यासाठी वेटिंग होतं, बसू शकतो आपण मस्त. बसू शकतात, खाऊ शकतो वगैरे, जबरदस्त व्यवस्था आहे. हॉटेल खूप भारी आहे आणि रूमसुद्धा खूप छान आहे. तर रूम नंतर आपण तुम्हाला दाखवू, दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. तर अशी सगळी व्यवस्था आहे, छान अशी कंपनीने छान व्यवस्था केलेली आहे. आणि आता आपण निघतोय बर्फात जायला, बर्फ बघायला. तर चला. सकाळचा नजारा बघा. आपण ह्या हॉटेलला थांबलो आहे, दी विवेंडी रिसॉर्ट. जबरदस्त रिसॉर्ट आहे, खूप मोठं हॉटेल आहे. आपली रूम तिकडे होती त्या साईडला. गुड मॉर्निंग सर. कैसा लग रहा है? बर्फ देखा क्या नहीं? बाकी है, लांब दूर से देखा है. अभी नजदीक बाकी आहे. सगळी टीम आहे आपली आणि यांच्यासोबत आता आपण जाणार आहोत बर्फ बघायला. नजारा बघा, एक नंबर नजारा आहे. आणि समोर बघताय त्या डोंगरावर बर्फ आहे आणि एक नंबर नजारा आहे मित्रांनो, म्हणजे स्वर्गच आहे जणू. शब्द कमी पडतील असा नजारा आहे, सुपर. आणि यांची घरं आहेत ना, यांची घरं अशी डोंगरावर असतात, वरती. आता तिकडे घरं आहेत, इथे घरं आहेत या साईडला. आपण राहतो तो हा रिसॉर्ट आहे, आपली रूम तिकडे आहे त्या साईडला. मनालीचं सकाळचं वातावरण. तर सकाळी नाश्ता करतोय सगळीजण. काही टीम अजून बाकी आहे नाश्ता करायची. तर नाश्त्यामध्ये आहे
पोहा आहे, इडली सांबार आहे आणि पराठा वगैरे आहे. तिकडे इकडे पपई आहे आणि इकडे काय पॅटेस आहे. इकडे अंडा बॉईल पण आहे, बॉईल अंडा सुद्धा आहे. सगळेजण नाश्ता करत आहेत मस्त असा. तर आपण सुद्धा घेतला आहे पहिल्यांदा पपई घेतलं आहे. पपई आणि मग पाटील सर पपई खा रे. खा थंडीमध्ये गरमी. तर गाडीमध्ये सगळे लोक आपले आले. त्या डोंगरावर ना बर्फ आहे. त्या डोंगरात तो बघा, हा बाप रे, लय भारी. काय सकाळचं वातावरण आहे. तर 200-250 रुपये रेंट आहे. कपलचा पण वेगळा आहे, तिथे लावला आहे. टुरिझम रेट ओव्हरकोट सेट 200, डांगरी सेट 250, स्किल पॅकेज 2000 पर कपल, ग्रुप स्कीइंग. आणि इथे कोट लावलेले आहेत. आपण घ्यायचं आहे, जायचं आहे. सगळेजण डिसाईड करतायत काय. आपले सगळे लोक इथे झाले, पूरी टीम. मॅम बताओ ना मॅम, ये हाँ बर्फ में जा रहे हैं. अभी तैयारी हो रहा है. हाँ हमारे प्रकाश सर कैसा लग रहा है? अच्छा सर, बहुत बढ़िया. हाँ, ये जैकेट पहन के ऐसा लग रहा है हमारे इधर दास कंपनी है, और दास कंपनी का वर्कर भी ऐसा सूट पहन के बाहर आता है, वैसा लग रहा है. दास कंपनी के वर्कर. संतोष भाई, आपको कैसा लग रहा है? अपने चैनल को सब्सक्राइब करना जरूर. सर करेंगे सर. हाँ, और फैलाना भी, सब्सक्राइब करेंगे और शेयर भी कर देंगे. शेयर भी करो. ओ ये देखो, है हमारे पाटिल सर है. हे बुट घाला. चला, म्हणजे कलर कोण बघतोय कोण आहे. मॅडमचा कलर बघा, सूटचा. मॅडम सूटचा कलर दाखव. भारी आहे, बढ़िया आहे, बढ़िया बढ़िया. ओ कुठं माल कालवाय चालले? कुठं साईड? हा ते गुहागर सरांच्या साईडवर चाललोय.
जाम लागला आहे वरून. अजून 35 किलोमीटर जायचं आपल्याला, अजून 2-3 तास जातील, कारण पहाडी आहे, पूर्ण चढण आहे. मित्रांनो, समोर आहे ना बर्फ आहे, तो त्या डोंगरावर पूर्ण बर्फ आहे आणि ही सूचीपर्ण झाडं आहेत इकडे बरीच. ही सूचीपर्ण झाडं, सूचीपर्ण वृक्ष म्हणतात आहे ना. एवढा भारी वाटतंय आणि आनंद होतोय, कारण बरीचशी लोक आपली गेलेली नसतात शिमला मनालीला. तर आपण मनालीला आलोय, तर मनाली या पाऊलवाटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं छोटंसं काम करतोय. तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, सगळ्या व्हिडिओना लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. पाठीमागे जाम लागल्या, सगळ्या गाड्या थांबल्यात पाठीमागे. टायरमध्ये दगड फसलाय. मोठा दगड फसलाय, टायर फुटू शकतो. दगड काढायचं काम चालू आहे. आमच्या पुढची गाडी आहे, ही आमची गाडी आहे. ते थांबलोय तर नजारा बघा, एक नंबर. समोर सगळा बर्फ आहे आणि याच्यावरती आपल्याला जायचं आहे, अजून खूप वरती जायचं आहे. या पूर्ण याच्यावरती जायचं आहे आणि आपण खूप खालून आलो तिकडून. समोरचा नजारा बघा. ते मॅनेजर आले, दास कंपनीचे मॅनेजर. ओ मॅनेजर, फावडा पिकाव कुठं आहे? तो दगड येऊ शकतो मॅडम. ओ पत्थर देखो, पत्थर ऊपर देखो, ऊपर नीचे मत देखो, ऊपर देखो. भारी.
आपण आता पोचलोय ना, तर त्या स्पॉटचं नाव आहे मारीला पोचलोय. मारीला इथे सगळे धाबे आहेत आणि येणारा पर्यटक जो आहे तर तो पर्यटक इथे थांबतो आणि चहा नाश्ता वगैरे करतो. कारण इथून अजून रोहतलांग 21 किलोमीटर आहे. आणि इथे बघा वरून पॅराग्लायडिंग होते, आपल्याला दिसते ते पॅराग्लायडिंग होते. तर बघूया वरती गेल्यानंतर असेल तर आपण सुद्धा करू जमल्यास. आणि इथे सगळ्या गाड्या आहेत आपल्या. आणि हा बघा सगळा स्नो आहे, बर्फ आहे, हा सगळा बर्फ आहे. आणि आपण वरती जाणार आहोत तिकडे तर पूर्ण बर्फच असणार आहे. तर असा नजारा आहे. आपली सगळी लोक आता चाललीत नाश्ता करायला. मेंढरं बघा, मेंढरं इकडे हा एक व्यवसाय आहे लोकांचा. मेंढरं, घोडे असतात, बकऱ्या पाळणं, त्यांच्यासोबत घोडे वगैरे असतात माल वगैरे नेण्यासाठी. आता पाडीवर जर का माल पोचवायचा असेल तर मग ते घोड्यानेच पोचवतात. तिकडे गुरं आहेत, ते गुरं आपल्यासारखीच आहेत.